मागे एक मीटिंग झाली तुमची गटाची, त्यावेळेस तुम्ही म्हटलं होतं की विठ्ठल परिवारात एकही राहिली नाही. काय झाले परिवाराने? नाही, विठ्ठल परिवारामध्ये आम्ही पहिल्यापासून जवळजवळ 3-4 निवडणुका झाल्या. म्हणजे भारत नाना वारल्यापासून आपण परिवार एक संघ राहावा याच्यात पहिल्यापासून प्रामाणिक काम मी केलेलं आहे. कारण मी कुठलंही अपेक्षा न ठेवता विठ्ठलचं इलेक्शन असेल, आमदारकीचं इलेक्शन असेल, परिवार एक संघ असावं म्हणून 2 पावलं मागं घेऊनच आम्ही आतापर्यंत परिवार एकत्रसाठी आम्ही आबदतोय. त्या पद्धतीनं नगरपालिकेला सुद्धा मी तशी तयारी केली आणि तयारी करत असताना परिवार एक संघ राहावा म्हणून जाहीर केलं आपण सगळं. चर्चा झाल्या, सगळ्याबरोबर बसलो. परत राजकीय दबाव काही नेते मंडळीला आले. काही नेते मंडळींनी परिवारातल्या नेते मंडळींनी आम्हाला विश्वासात घेतलं नाही. काहीतरी बिनबुडाचे आरोप आमच्यावर केले आणि त्याच्यामुळं आम्ही आता नगरपालिकेला आम्ही शांत राहिलो. कारण परिवाराचा माणूस उभा राहिलेत म्हणल्यानंतर नगरपालिकेला कुठेही आपण ही करता आम्ही शांत राहण्याचं सर्व आणि कार्यकर्त्याला मोकळ्या मनानं कुणाला कुणाबरोबरही जावा, कारण परिवाराचा माणूस एक संघ आहे म्हटल्यानंतर आम्ही कुणालाही असं कार्यकर्त्याला कुठलाही न सांगता त्यांना मोकळं सोडलं आणि परिवार एक संघ ठेवण्यासाठी मी प्रयत्न जरूर त्या पद्धतीनं आतापर्यंत केलेला आहे. भविष्यात परिवार एक संघ राहील आता, कारण मतप्रवाह भरपूर झाले, अपेक्षा नेते मंडळीच्या प्रत्येक जणाच्या वाढल्या त्याच्यामुळे एक संघ राहील का नाही हे मला काय आता सांगता येत नाही. कारण प्रत्येकजण प्रत्येक पक्षाकडे ओढणं किंवा प्रत्येक ह्याच्याकडे जाणं असे प्रत्येक जणांच्या वेगवेगळ्या चर्चा व्हायला लागल्या. त्याच्यामुळं आता परिवार एक संघ येईल का नाही याची खात्री मी आता तर देऊ शकत नाही. पण नगरपालिकेला दिली आणि नगरपालिकेला दिल्या पद्धतीनं नगरपालिकेची सत्ता परिवाराच्या माध्यमातून आलेली आहे. त्या पद्धतीने सहकार्य आपण त्या निमित्तानं झालेलं आहे. पण आता जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्ही जरी नगरपालिकेला तटस्थ राहिलो तरी जिल्हा परिषद पंचायत समितीला आम्हाला ग्रामीण भागातली निवडणूक आहे. लोकांच्या हिताच्या अडीअडचणी प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला पक्षावर लढवणं गरजेचं आहे आणि त्यासाठी ही तयारी आता आम्ही चालू केलेली आहे. कोण टीका करते काय, कोण बॅकफुटला कोण ढकलते? बॅकफुटला वगैरे कोण ढकलत नाही, काय नाही. फक्त जो कोऑर्डिनेशन पाहिजे, एक चर्चा करायला व्हायला पाहिजे, त्या पद्धतीची चर्चा नीट होत नाहीत आणि त्यामुळे बॅकफुटला वगैरे जाण्याचा किंवा कोण ढकलायचा विषय अजिबात नाही. आम्ही आमच्या पद्धतीनं आता काम चालू ठेवलं. नाहीतर आता ह्यांच्या बरोबर राहिलो की 3-4 निवडणुका आम्ही परिवार एक संघ आणण्यासाठी प्रयत्न केला, कुठलीही वैयक्तिक अपेक्षा न ठेवता. आता आम्हाला कार्यकर्त्याच्या निवडणुका आहेत, त्या पद्धतीनं कार्यकर्त्यासाठी आम्हाला आता पक्षाच्या चिन्हावर लढणं गरजेचं आहे. आणि ह्या पक्षामध्ये कोणाला लढायचं असेल आणि ह्या पक्षामध्ये जर कोण येत असेल आणि ह्या पक्षाच्या माध्यमातून परिवार एक संघ येत असेल तरी माझं दुमत नाही. कारण माझं पहिल्यापासून मत एवढंच आहे की आपण राष्ट्रवादीच्या चिन्हावर, अजितदादांच्या घड्याळाच्या चिन्हावरच आपल्याला ही निवडणूक लढवायची आहे आणि ह्याच्यात कोण येत असेल तरी सुद्धा त्यांना स्वीकारून आपण निवडणूक लढवणार आहे. फक्त पक्षावर लढलं पाहिजे. कारण आज बघितलं आपल्याला, उद्या सत्तेत अजितदादा असतात आणि सत्तेच्या माध्यमातून कार्यकर्त्याच्या अडीअडचणी भागातल्या, ग्रामीण भागातले प्रश्न प्रत्येक जणांना किरकोळ सगळ्या गोष्टी अडचणीच्या असतात आणि त्यासाठी ग्रामीण भागातला विकास करायचा असेल तर सत्तेत राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे.